लालू षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज झालेत। पहिला बॉल डिलिव्हर्ड केला। अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। युवा मित्र मंडळ मोरे कुरण आयोजित स्मृती चषक 2023 यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर केलं। सुंदर पद्धतीने चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार। षटकार 6 धावा। मेरटी तूल कभी काटे ये पाटंगुत ये पाटंगुत ये पाटंगुत नाट 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 कूट काटे नाट 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 वेट कूट काटे नाट 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 पाट पडिच तपडिच काटे नाट 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 वेट कोडिये नाट वीरम काटे। I've had enough of this nonsense. You two out. No, Jake, I've had enough of your bullying. Oh, Go! धन्यवाद। अतिशय सुंदर फटका पाहायला इथे मिळाला। 6 धावांची मोहर तिथे उमटवली आणि 6 धावांनी धावसंख्या जर आपण पाहिलं धाव फलकावरती झालेली आहे 7। 2 चेंडू झालेत। अतिशय सुंदर असे क्रिकेट जरूर पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये। 2 संघ हे समोरासमोर खेळताना दिसत आहेत। एका बाजूला संघ आपण पाहतोय एकलारेचा, तर एका बाजूला आपण संघ पाहतोय मासवणचा। प्रथम फलंदाजी करीत असताना आपण पाहतोय एकलारे संघ। सुंदरशी सुरुवात पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं पंकज स्ट्रायकिंग एंड वरती होते। 1 रन तिथे पाहायला मिळाला। त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली त्यानंतर विशाल स्ट्रायकिंग एंड वरती आले आणि जबरदस्त एक खणखणीत शानदार दमदार षटकार इथे पाहायला मिळाला। षटकातील 3रा चेंडू ऑन द मार्क हाताळण्याकरता सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज। गोलंदाजी मार्कवर लालू। षटकातील 2रा बॉल यावेळेला मात्र स्विंगिंग बॉल तिथे पाहायला मिळालाय। अंगावरती जणू काही आदळून गेला असावा आणि पंच मात्र आम्हाला जरूर घोषित करतायत दर्शवतायत की लेग बाईज यानंतरची होणारी मॅच नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत कुरगाव वर्सेस DPCC दापोली। असे 2 संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसतील। षटकातील पुन्हा एकदा फुल बॉल यावेळेला मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळून काढला होता पण यावेळेला मात्र धावचित करण्याचा मनसुबा गोलंदाज लालू यांचा होता पण यावेळेला चेंडू काही स्टंपवरती आदळला नाही आणि त्याच कारणास्तव 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते। एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 9। या स्पर्धेनंतर जर आपण पाहिलं तर सुंदरसं क्रिकेट पहरताना आपल्याला जरूर दिसणारे पालघर डहाणू क्रिकेटमध्ये 2 मे ते 6 मे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आर्यनच्या मैदानावरती डे अँड नाईट फॉर्मॅटने आपल्याला पाहायला मिळेल। चार्जर चषक या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आणि आकर्षक चषक जरूर पाहायला मिळेल। त्यानंतर 9 मे ते 13 मे देखील आपल्याला अजून एक भव्य दिव्य डे अँड नाईट फॉर्मॅट पाहायला मिळेल आर्यनच्या मैदानावरती। मंगेश पिंपळे इथे उपस्थित झाले आहेत, त्यांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे। आणि त्यानंतर या सीझनची शेवटची स्पर्धा शेवटची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल उमरोळीच्या मैदानावरती। उमरोळी चषक या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणारे 2 लाख। 23 ते 27 मे अशी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। चांगले क्रिकेट पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। षटकातील शेवटचा बॉल यावेळेला मात्र पंचांकडे दाद जरूर मागितली गेली आहे पण बघा ज्यावेळेला तुम्ही पायचीचं अपील मागता त्यावेळेला मात्र पिचिंग इन लाईन असणं महत्त्वाचं आहे। त्याचा इम्पॅक्ट मधल्या स्टंपवरती असणं महत्त्वाचं आहे पण त्या सर्व काही गोष्टी पंचांना ज्यावेळेला जाणवतात त्यावेळेला मात्र नक्कीच पंच होकार दर्शवतात पण यावेळेला मात्र पंचांना काही जाणवलं नाहीये। षटकाची इथे झाली आहे समाप्ती। पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 12 रन्स ऑन द बोर्ड। खलनायक हूं मैं नायक नहीं खलनायक हूं मैं जुल्मी बड़ा दुखदायक हूं मैं है प्यार क्या मुझको क्या खबर बस यार नफरत के लायक हूं मैं
धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती झालेली आहे 12. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती क्षितिज संख्ये बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. अतिशय सुंदर असं क्रिकेट आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळालंय. युवा मित्र मंडळ मोरे कुरण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय सुंदर देखणं असं आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा. वंजारी समाज मर्यादित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अलॉंग द ग्राउंड. यावेळेला मात्र पहिल्या बॉलवर मात्र खेळून काढलं. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते. एका धावेनंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 13 रन्स ऑन द बोर्ड. यंदाचा हंगाम जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट पाहायला मिळालं. कारण की 10PL ही स्पर्धा आपण पाहिली तर ती देखील आपल्याला भारतामध्ये होत असताना आपण पाहिली सुरतमध्ये. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप सुप्रीमियर ट्रॉफी ही स्पर्धा देखील येत्या 17 ते 21 मे या कालावधीमध्ये एअर इंडियाच्या मैदानावरती पाहायला जरूर मिळेल. आणि एक सुंदरसं क्रिकेट तिथे नक्कीच अनुभवायला मिळेल. ऑल इंडिया आयकॉन प्लेअर तिथे मात्र आपल्याला खेळताना जरूर दिसतील. त्यानंतर आजच्या दिवसात देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहात. जुचंद्र गावामध्ये विकास पुरुष चषक 5 लाख त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे. आणि हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये अनुभवायला मिळतात. चेंडू झालेल्या त्या षटकातील 2 षटकातील तिसरा चेंडू ऑन द मार्क. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल होता. सुंदर पद्धतीने खेळून काढले. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले होते. सुंदर क्षेत्ररक्षण झालं. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळाली आहे. आणि खास करून हे वर्ष जर आपण पाहिलं पालघर जिल्ह्यासाठी चांगलं राहिले. PDPL एक सुंदर असं ओव्हर आर्म क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. पालघर डहाणू प्रीमियर लीग टेनिस प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली. आणि खूप काही दिलंय या टेनिस बॉल क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना. 3 चेंडू झाले आहेत. षटकातील 4था चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय क्षितिज. यावेळेला मात्र सुंदर मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. चेंडू खाली पण जजमेंट काही व्यवस्थित करू शकले नाहीयेत. 2 धावा अतिशय सुंदर आणि योग्य पद्धतीने पाहायला मिळतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झाली आहे 17. अजूनही सलामीचे फलंदाज जर आपण पाहिलं पंकज आणि विशाल चांगल्या पद्धतीने धावा जमवत असताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता. चेंडूंचा विचार केला तर चेंडू आत्तापर्यंत या षटकातील झालेले आहेत 4. 5 धावा आत्तापर्यंत मोजतोय क्षितिज या षटकामध्ये. विशाल जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 6 बॉल विशालने खेळलेत. 12 रन हे विशालच्या बॅटमधून निघालेत. पंकज त्याला चांगली साथ देतोय. आतापर्यंत पंकज देखील 4 बॉल खेळलाय आणि 5 रन हे पंकजच्या बॅटमधून आपण पाहिलेत. यावेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सुंदर पद्धतीने ओव्हर द बॉलर सेट चेंडूला पाठवलंय सरळ सीमा पार. सवकार 4 धावांसाठी. धन्यवाद. अतिशय सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावांनी मोहर तिथे उमटवली आहे आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 24 धावा. 21 धावा माफ करा. यावेळेला मात्र सुंदर पद्धतीने खेळून काढलं. चेंडूला 1 रन तिथे जरूर पाहायला मिळाली आहे. एका धावेने षटकाची इथे झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 22 धावा. सजनों का सजन मेरा नाम है लखन. ए जी ओ जी लो जी सुनो जी मैं हूँ मन मौजी करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 22 धावा. ज्यावेळेला सामन्याला सुरुवात झाली 2 सलामीवीर फलंदाज एकलारे संघाकडून दाखल झाले. मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि विशाल चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिलं षटक लालू यांचं आपण पाहिलं. 12 रन त्या षटकामध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर कर्णधारने चेंडू गोलंदाजाला मात्र इंट्रोड्यूस केलं. दुसरं षटक हाताळण्याकरता क्षितिज बॉलिंग मार्कवरती आले आणि क्षितिजच्या षटकामध्ये देखील 10 रन आपण पाहिल्यात आणि 2 षटके इथे पूर्ण झाली आणि 2 षटकानंतर एकंदरीत
धाव संख्या जर आपण पाहतोय तर फलकावरती झाली आहे 22 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आशुतोष बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. षटकातील पहिला बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. चेंडू उचलतायत. तत्पूर्वी 1 रन पूर्ण केली. दुसऱ्याचा कॉल तिथे होता. थ्रो देखील योग्य पद्धतीने केला गेला होता पण आशुतोष यांना काही चेंडू गॅदर करता आला नाहीये. पण 2 रन आसानी के साथ पूर्ण केले गेलेत या 2 धावांच्या मदतीने. धाव संख्या जर आपण पाहिलं तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 24 धावा. 24 धावा या फलकावरती झाल्या आहेत. अतिशय सुंदरसं वातावरण आणि सुंदरशा वातावरणामध्ये हा रंगणारा क्रिकेटचा खेळ या जीवन विकास हायस्कूलच्या मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेला मात्र बॅटची एज सुंदर पद्धतीने खेळून काढे. लॉंग स्टॉपच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेस करतायत चेंडूला. तत्पूर्वी चेंडू गेलाय वेगाने सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद. अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळाला. फलंदाज बॅटर जर आपण पाहिलं पंकजच्या बॅटमधून. पंकज जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 12 धावा या पंकजच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. चौकार क्रमांक 28वा या संपूर्ण स्पर्धेमधील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला मात्र खेळून काढले. चेंडूला 1 रन तर मिळवले आहेत. दुसऱ्याचा देखील कॉल तिथे आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे म्हणावं लागेल. 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती झाली आहे 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जर आपण पाहिलं तर 2 संघ हे समोरासमोर खेळताना दिसत आहेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय एकलारे गावचा तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा मासवण गावचा. फुलटॉस बॉल होता. सुंदर पद्धतीने खेळून काढले या चेंडूला. डाऊन द ग्राउंड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. क्रिकेटमधील बेसिक जे आहे ते मात्र ते तंत्र हे दोन्ही फलंदाज विसरलेले नाही आहेत. सुंदर पद्धतीने धावा जमवताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता आणि कौतुक असेल या दोन्ही फलंदाजांचं. कारण की 32 धावांची एक सुंदरशी ओपनिंग पार्टनरशिप हा एक विक्रम या 2 फलंदाजांच्या नावे या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावांची सलामीची भागीदारी पंकज आणि विशाल या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील 5वा चेंडू ऑन दी मार्क. यावेळेला मात्र सुंदर असा बॉल ऑन दी स्टंप. चेंडू आदळला जातोय. विकेटचं होतं पतन. फलंदाज गॉन बॅक टू दी डगआउट. धन्यवाद. इथे मात्र पंकजच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. काय सुंदरशी खेळी सुंदरशी इनिंग पंकजची पाहायला मिळाली. 20 धावा पंकजच्या बॅटमधून आपण पाहिल्या. धाव संख्या जर आपण पाहिलं तर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे एकलारी संघाची 32 धावा. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय आशुतोष. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निखिल नव्यानं दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 7 चेंडू बाकी आहेत. या 17 मधील 7 चेंडूंमध्ये किती धावा एकलारे संघ जमवेल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडू खाली जात आहेत. अतिशय सुंदर असा झेल टिपलाय. विकेटचं होतंय पतन. फलंदाज निखिल आल्या पावली परत आहेत. तंबूच्या आसराला गॉन.
धन्यवाद मिकित पिंपळे. जर आपण पाहिलं तर सुंदर मात्र ऊर्जा वाढवण्याचं कार्य करतायत. जर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. फलंदाज जर लागोपाठ 3 षटकार बॅटर्सच्या बॅटमधून येत आहेत तर 3,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकरता देखील आहे. इथे मात्र लागोपाठ जर आपण पाहिलं तर आशुतोषने 2 विकेट साध्य केले, पण ओव्हर मात्र कंप्लीट झाले. नेक्स्ट मॅचमध्ये ज्यावेळेला गोलंदाजी करण्याकरता येतील तर मात्र हॅट्रिकची संधी आशुतोष यांच्याकरता असेल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज होत आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती मासोंड संघाकडून हिमांशू. एकलारे संघाचा विचार केला तर सद्यस्थितीला धावसंख्या जर आपण पाहिलं तर 32 फलकावरती झाली आहे. यावेळेला मात्र इनकटचा हा बॉल तिथे पाहायला मिळतोय. सुंदर पद्धतीने खेळून काढलं. लॉंग ऑनच्या दिशेला 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते. मासोंड संघ म्हटलं की विशाल संख्ये हे नाव मात्र अग्रमानांकावरती येतं, पण विशाल संख्ये आज काही दिसत नाही आहेत मासोंड टीममध्ये. एक जुने जाणते खेळाडू आहेत, त्यांना आम्ही पाहिले क्रिकेट खेळताना. जितके सुंदर व्यक्तिमत्व आहे तितकेच उत्तम क्रिकेटर म्हणून विशाल संख्ये यांना आम्ही पाहिलं. 1 चेंडू झालाय या षटकातील. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 33. अजूनही शेवटच्या षटकातील जर आपण पाहिलं तर अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे आणि 5 चेंडूंमध्ये बघूया किती धावा जमवल्या जातील. फलंदाज जर 3 बॉलवरती 3 षटकार बॅटर्सच्या बॅटमधून येत आहेत तर मिकित पिंपळे यांच्याकडून 3,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं गेलं आहे. गोलंदाज जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर त्यांच्याकरिता देखील 3,000चं पारितोषिक जाहीर केलं गेलं आहे. चला जास्त वेळ लावू नका टीम मासून क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये. अजूनही 5 चेंडू या शेवटच्या षटकातील येणं बाकी आहे. बघूया किती धावा या जमवल्या जातील. चला कुरगाव संघाचा कर्णधार आणि DPCC दापोली संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. यावेळेला मात्र सुंदर बॉल सबमरीन डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली आहे. किपरच्या हातामध्ये मात्र चेंडू जातोय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती झालेल्या आहे 33 धावा. तर मात्र या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंवरती किती धावा या जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष समोर ठेवलं जाईल हे देखील आता पडताळून पाहणं गरजेचं आहे. फलंदाज जर 3 बॉलवरती 3 सिक्सर मारतायत तर इथे मात्र 3,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलंय मिकित पिंपळे यांनी. आणि यावेळेला मात्र जबरदस्त फटका स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार 6 धावा. धन्यवाद. अजूनही 2 षटकार बॅक टू बॅक बॅटरच्या बॅटमधून येत आहेत तर मिकित यांच्याकडून 3,000 मिकित पिंपळे यांच्याकडून 3,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. षटकातील पुन्हा एकदा 4था चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर हिमांशू. यावेळेला मात्र सुंदर बॉल होता. अगेन्स्ट टर्न मात्र चेंडूला वळवलं. मनगटाच्या सहाय्याने 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा देखील तिथे कॉल होतोय आणि दुसरी धाव अतिशय सहजतेने पूर्ण केली आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहतोय एकलारी या संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 41. चला टीम कुरगाव आणि DPCC दापोली आपण तयारीमध्ये राहायचंय. टॉस बॉक्सच्या जवळ येऊन थांबायचंय. जसे या षटकातील 2 चेंडू संपतील आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाणार आहोत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळलं गेलं स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 रन तिथे पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा देखील तिथे कॉल आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज नाहक धावबादच्या माध्यमातून बाद होत आहेत. विकेटचं होते पतन. फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. थँक्स. नवीन फलंदाज नव्यानं दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत नव्यानं दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिलं झाली आहे 42. यावेळेला मात्र यॉर्करचा वापर गोलंदाजाने केला होता पण तितक्याच सक्षमतेने मात्र त्या चेंडूला खेळून देखील काढलं. विकेटचं होतंय तिथे पतन आणि
षटक देखील होते समाप्त. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 43-44 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचंय. कोळगाव संघाचा कर्णधार आणि DPCC दापोली संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. धन्यवाद. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो की टॉस करण्याकरता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. वैभव संखे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला DPCC दापोली संघ तर एका बाजूला आपण कुरगाव संघ पाहणार आहोत. टेल इज द कॉल आणि टेल नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? टू फील्ड. चला जास्त वेळ घेणार नाही होत. चला आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. आणि फिकीचा कौल झाला. इलेक्टेड टू बॉल फर्स्टचा निर्णय तिथे स्वीकारला गेला. चला आपण मॅचचं धावतं वर्णन घेऊन मात्र आपल्या समेत आहेत यशवंत ठाकूर. थँक्यू डीजे. चला लगेच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. धावांचा विचार केला नक्कीच नाण्याची एक बाजू आपण पडतावून पाहिली. तब्बल 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. तुम्ही नादच केलाय थेट ओ सेट तुम्ही माणूस हायलाय ग्रेट. नेटवर्क जाम तुम्ही केलाय नाव तुमचं व्हायरल झालंय. चला फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एका बाजूला नक्कीच आपण बघतोय एकलारी आहे तर एका बाजूला मासवण आहे. नाणेफेकीच्या कौलाचा विचार केला तर नक्कीच एकलारी संघाने स्वतःच्या बाजूने झुकवला आणि आमंत्रित केलं नक्कीच मासवण संघाला फलंदाजीसाठी. आणि त्याचं प्रत्युत्तर देताना आपण बघतोय मासवण संघाने 43 धावा धावफलकावरती अर्थातच 44 धावांचा पाठलाग करायचा आहे एकलारे संघाला. बिग फाईट बिग बॅटल आपण बघतो युवा मित्र मंडळ मोरेकुरण आयोजित कैलासवासी श्री सुनील यशवंत संके स्मृती चषक 2023 चा रणसंग्राम. 2 बॅटर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघतोय आपण. चला एक्स्ट्रा प्लेअर यायचे लगेचच. आणि ही मात्र ताकीद असणार आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये मात्र एक्स्ट्रा खेळाडूंना मात्र नक्कीच नक्कीच नभराज आणि क्षितिज अशी जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. तब्बल नक्कीच 44 धावांचा पाठलाग करायचा आहे मासवण संघाला. जर दुसऱ्या सत्राचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी मात्र आपल्याला धावफलकामध्ये धावा आपल्याला जास्त पाहायला भेटल्या. फर्स्ट सेशन मध्ये मात्र कुठेतरी धावफलक आपल्याला कमी गतीने पुढे जाताना दिसत होतं. जसं जसं मात्र आपण दुसऱ्या सत्राकडे गेले धावांची मात्र नक्कीच उंची वाढत गेली. आता मात्र धावफलकाचा विचार केला 44 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 24 चेंडू मागे. पहिल्या षटकाचा विचार केला पॉवर प्लेचा षटक असणारे केवळ 3 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. बॉलिंग मार्क वरती नक्कीच आपण अनिकेतला बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंड वरती नक्कीच आपण नरभराजला बघतो आणि त्याच्या समवेत मात्र नक्कीच क्षितिज आहे.
क्षितिजचा विचार केला तर नक्कीच वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं सन्माननीय आदरणीय कुणाल पिंपळे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम असेल सर, आपलं विनंती असेल नक्कीच आमच्या VIP डायस वरती स्थानपन्न व्हायचे. नक्कीच एका बाजूला आपण बघतोय नवराज आहे तर एका बाजूला क्षितिज आहे आणि यावेळेस मात्र नक्कीच होतंय विकेटचं पतन. नक्कीच यावेळेस मात्र नक्कीच विकेटचं होतंय पतन. नक्कीच पहिल्या चेंडूवरतीच आपण बघतोय लेग बिफोर द विकेट. अर्थातच नक्कीच आमच्यासोबत मान्यवर जोडले जातात. वेलकम असेल सर, आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम. नवराज मात्र नक्कीच अवघ्या पहिल्या चेंडूवरती मात्र बॅक टू दी पवेलियन गॉन आपल्याला पाहायला भेटला. 44 धावांचा पाठलाग करायचे आणि नक्कीच यथोचित सत्कार आपण बघतोय मान्यवरांचं. चला कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल क्षणचित्र मात्र आपण नीट टिपायचे आपल्या कॅमेरामध्ये. आमच्यासोबत नक्कीच मान्यवर जोडले जात आहेत, त्यांचं यथोचित आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पार होताना बघतोय. नक्कीच धन्यवाद सर. तर नक्कीच जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक चेंडू निघून जाईल. दान 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 ओव्हर द 4 धाव्यांसाठी डीजे. या चौकारानंतर मात्र नक्कीच धावफलकाचा मात्र धावांचा श्री गणेशा होतोय. 4 धावा मात्र नक्कीच धावफलकावरती कोरल्या जात आहेत. 44 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. तिसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच पहिला बिग हिट बिग स्ट्रोक लगावला जातोय. येणारे नक्कीच अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवरती नक्कीच आपल्याला आक्रमण हल्ला अटॅक करावं लागणार आहे. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होताना आपण बघतोय क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात आहे लॉंग ऑफ रिजन वरती. जिथपर्यंत चेंडूला कलेक्ट केलं जाईल ना तर नक्कीच 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. धावफलकाचा विचार केला आता मात्र नक्कीच जाऊन पोहोचेल तब्बल 5 धावांवरती. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून या षटकातील शेष आहे. कशा प्रकारे मात्र नक्कीच या 2 चेंडूचा समाचार घेतला जाईल कारण धावफलकाचा विचार केला केवळ 5 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं षटक म्हटलं जाईल कारण नक्कीच विचार केला अजूनपर्यंत केवळ 5 धावा खर्च केल्यात अनिकेतने आणि नक्कीच एक चांगला गडी नवराज सारखा बॅक टू दी पवेलियन पाठवलाय. यावेळेस मात्र शॉट ऑफ गुड लेंथ थोडंसं नक्कीच लाईन अँड लेंथ मध्ये परिवर्तन आपल्याला चेंडू मागे पाहायला भेटतं आणि त्याच्या मोबदल्यामध्येच मात्र केवळ 1 धाव नक्कीच स्कोरबोर्ड वरती अर्जित होतीये. धावफलकाचा विचार केला आता मात्र धावून पोहोचेल तब्बल 6 धावांवरती. येणारा शेवटचा चेंडू अजून या षटकातील शेष आहे. या शेवटच्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं जाईल का, हल्ला चढवला जाईल का. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक कव्हर रिजन वरती मात्र नक्कीच चेंडू जाईल इन टू द गॅप्स. 4 धावांसाठी यस डीजे. डीजे नक्कीच ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो एक छोटासा गॅप होता कारण खेळाडू मात्र लॉंग ऑफला सुद्धा तैनात होता आणि नक्कीच कव्हर रिजन मध्ये सुद्धा खेळाडू तैनात होता परंतु त्या 2 खेळाडूमधून चेंडूला सरळ फरार केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. एक बॅकहँडेड स्ट्रोक मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. या चौकारानंतर मात्र नक्कीच धावफलकाचा विचार केला 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन द नक्कीच स्कोरबोर्ड लगावले जात आहेत.
चला प्लीज बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचे. नक्कीच बॉलिंग मार्क वरती आपण मंथनला बघतोय. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच मंथनच्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हर रिजन वरती नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात आहे. जिथपर्यंत चेंडूला टॅकल केलं जाईल सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जेव्हा मोठ्या फटक्यांनी धावा येत नाही तेव्हा मात्र आपल्याला सिंगल डबल, ज्याला मात्र क्रिकेटमध्ये ऑक्सिजन जीव की प्राण म्हटलं जातं, त्याचा वापर मात्र केला जातोय. 2 धावेने मात्र नक्कीच धावफलक आपल्याला पुढे जाताना दिसणार आहे. धावफलकाचा विचार केला 12 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक घेऊन नक्कीच आपण मंथनला बघतोय राईट अप ओव्हर द विकेट. आणि नक्कीच समोर असणारे फलंदाज क्षितिज. मंथन टू क्षितिज. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेटचा होत आहे पतन. बॅक टू दी पवेलियन. गॉन. यस डीजे. यावेळेस मात्र नक्कीच मोठा झटका. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग पुण्याला आता मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग पुण्याला आता. थँक्यू डीजे. नक्कीच सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण अनुभवतोय, आजमावतोय. एका बाजूला नक्कीच मासवण आहे तर एका बाजूला एकलारे आहे. 44 धावांचा नक्कीच पाठलाग मासवण संघाला करायचं आहे. कुठेतरी त्या पाठलागामागे मात्र पहिलं विकेटचं पतन मात्र होताना आपण बघतोय का. तर विकेट क्रमांक नक्कीच 2. बॅक टू दी पवेलियन. क्षितिजला जावं लागते. मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनवरती मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र नक्कीच विकेटचं होत आहे पतन. नक्कीच एक डावखुरा फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंड वरती दिसतोय. फलंदाजी मार्क वरती मिस्टर साहिल आहे. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल नक्कीच क्षेत्ररक्षकाला बीट करून. क्लासिकल दमदार असरदार युवा चौकारासाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. तर नक्कीच हॅट्रिक षटकारासाठी सुद्धा आणि हॅट्रिक विकेटसाठी सुद्धा सन्माननीय आदरणीय निकेजी पिंपळे सरांकडून तब्बल नक्कीच 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. हॅट्रिक षटकारासाठी सुद्धा आणि नक्कीच हॅट्रिक विकेटसाठी सुद्धा सन्माननीय आदरणीय निकेजी पिंपळे सरांकडून मात्र रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. चला फलंदाज. चेंडूचा विचार केला तर नक्कीच 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नक्कीच 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकाचा विचार केला अजूनही स्थिरावलेले ते 16 धावेंवरती. चौकारानंतर मात्र नक्कीच 16 ऑन द स्कोरबोर्ड लगावले जात आहेत. सोळा धावा नक्कीच धावफलकावरती आहेत. तब्बल 44 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. मंथनवरती मात्र या चेंडूवरती आक्रमण हल्ला चढवला जातोय. साहिल मात्र नक्कीच यावेळेस मात्र अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच मात्र नक्कीच ड्रॉप होतोय. हा कॅच मात्र नक्कीच या सामन्यामध्ये कलाडणी आणू शकेल का, कारण साहिलचा विचार केला वैयक्तिक दुसरा चेंडू फेस करत असताना मात्र बिघीड करण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र चांगला झाला नाही. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. यावेळेस मात्र नक्कीच 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अजून येणारे 2 चेंडू उर्वरित आहेत. धावफलकाचा विचार केला नक्की जाऊन पोहोचेल तब्बल 17 धावेंवरती. 17. दुसरं षटक नक्कीच आपण बघतोय प्रगतीपथावरती. मंथनचं राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मंथन तैनात होतोय. यावेळेस मात्र नक्कीच कट करण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र चांगला झाला नाही. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हातात नक्कीच आपण पाहतोय. जास्त एक्स्ट्रा रूम
परंतु पूर्णपणे चकित केलं फलंदाजाला, सरळ केला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहे. यावेळेस मात्र नक्कीच अजून एक निर्धाव चेंडू, पूर्णपणे बीट, षटकचं होतंय समाप्ती. धावफलकाचा विचार केला, अजूनही स्थिरावलेली ती तब्बल 17 धावेंवरती. घेऊया एक छोटी विश्रांती, देऊया मिस्टर डिस्क जॉकीला संधी. पळायचं तितकं पळा, सरपंच फक्त आपला. आता मात्र नक्कीच समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 12 चेंडू मागे 27 धावांची गरज आहे. 13.50च्या सरासरीने नक्कीच आपल्याला धावा अर्जित कराव्या लागतील. चला डीपीसीसी दापोली, आपला डिसिजन लगेच क्लिअर करायचंय. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. एका बाजूला नक्कीच आपण बघतोय मासवण, तर एका बाजूला एकलारे. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. 13.50च्या सरासरीने आपल्याला धावफलक बोलतं ठेवावं लागणार आहे. 12 चेंडू 27 धावा, 27 धावा 12 चेंडू. महत्वपूर्ण षटक मात्र या सामन्यामध्ये असणार आहे, कारण फलंदाजी मार्कवरती डावखुरा फलंदाज साहिल आहे आणि नक्कीच बॉलिंग मार्कवरती आपण बघतोय पंकज. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, कव्हर रिजन वरती मात्र नक्की क्षेत्ररक्षक तैनात आहे. जिथपर्यंत चेंडूला टॅकल केलं जाईल एक धाव निश्चितच अर्जित केली जाते. नक्कीच पॉइंट रिजन वरती खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क मात्र तितका चांगला झाला नाही. एका धावेने मात्र नक्कीच समाधानी व्हावं लागेल, सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावफलकाचा विचार केला, आता मात्र नक्की जाऊन पोहोचते तब्बल 18 धावेंवरती. 18 ऑन द बोर्ड नक्कीच लगावले जात आहेत. 11 चेंडू मागे 26 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. 11 चेंडू 26 धावा. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यू मिस, आय डेफिनेटली हिट, गॉन. विकेटचा होतंय पतन. यस डीजे. लुप छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू. काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू. लुप छुप देखे थँक्यू डीजे. नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयनला इंट्रोड्यूस केलं जातं. नयनवरती मात्र जबाबदारी असणार आहे. समीकरण आता मात्र असणार आहे 10 चेंडू 26 धावांची गरज आहे. नक्कीच पंकजचा विचार केला, नक्कीच अजूनपर्यंत एक ऑलराऊंड परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये देताना दिसतोय. पहिल्या मॅचमध्ये ज्याने नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं, ते मला का दिलं गेलं त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती दाखवलं. कारण एका कठीण परिस्थितीमध्ये मात्र त्याला गोलंदाजीचा भार दिला आणि नक्कीच त्याने मात्र दुसऱ्या चेंडूवरतीच अजून एक झटका लगावून दिला. आता मात्र समीकरण असणार आहे 10 चेंडू 26 धावांची गरज आहे. आणि नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नयन. यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क तितका मात्र चांगला झाला नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच जिथपर्यंत चेंडूला टॅकल करेल, बॅकअप येईल तिथपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहेत. धावफलकाचा विचार केला, नक्कीच तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे नक्कीच अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट अँड रम कॉपी बुक स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये नक्कीच तैनात आहे. तिथपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा इझिली डन कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकाचा विचार केला, आता मात्र नक्कीच धावफलक धावून पोहोचेल तब्बल 22 धावेंवरती. 22 22 ऑन द बोर्ड लगावले जात आहे. समीकरणाचा विचार केला, 8 चेंडूत 22 धावांची गरज आहे.
8 चेंडूत 22 धावांची गरज आहे. उर्वरित 8 चेंडू मागे नक्कीच 22 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस मात्र नक्कीच एका धावेने समाधानी व्हावं लागेल. समीकरण मात्र नक्कीच बदललं जात आहे. उर्वरित 7 चेंडू मागे 21 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मात्र नक्कीच आपल्याला आक्रमण, हल्ला, अटॅक करावं लागेल. 7 चेंडूत 21 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मात्र नक्कीच बिग हिट लगावून दिला जाईल का, आणि नक्कीच समीकरणाला मात्र अजून थोडं छोटं केलं जाईल का. 7 चेंडू 21 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच डावखुरा फलंदाज साहिल फलंदाजी मार्क वरती आहे. या चेंडूवरती मात्र बिग हिट लगावलं जाईल का. यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र फोर्स या फटक्यामागे नक्कीच आपल्याला कमी पाहायला भेटतो. केवळ एका धावेने समाधानी व्हावं लागेल. आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. घेऊया एक विश्रांती, देऊया मिस्टर डिस्क जॉकीला संधी. यस डीजे डीजे अजय अमित श्रीधाम. ये भगवान, ये भगवान, ये भगवान. किसी ने जमाना हो गया किसी और के नाचे रे बजरंग. मुझे चढ़ गए भगवान रंग रंग, चढ़ गए भगवान रंग. धन्यवाद डीजे. समीकरणाचा विचार केला नक्की 6 चेंडूत 20 धावांची गरज आहे. चला प्लीज बॉलर्स नेम. नक्कीच निखिलला इंट्रोड्यूस केलं जात आहे. मिस्टर मुन्ना जयस्वालला नक्कीच आपण बघतोय मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. नक्कीच एक ऑलराऊंडर. नक्कीच तर साहिलसाठी पारितोषिक आहे. जर साहिलने मात्र हा सामना विजयश्री पटकावून दिला तर सन्माननीय आदरणीय मोहित पिंपळे सरांकडून रोख रक्कम 5,000 रुपयांचे पारितोषिक आहे. पहिला चेंडू मात्र निखिलचा या स्पर्धेमधला निर्णायक चेंडू ठरणार आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. फलंदाजी मार्गवरती साहिल तैनात आहे. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा चेंडू, यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र समीकरण अजून लांब केलं जाते. 5 चेंडू 20 धावांची गरज आहे. पाच चेंडू 20 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा नक्कीच अतिरिक्त येतोय. या वाईड नंतर मात्र नक्की समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल का. 5 चेंडूत 19 धावांची गरज आहे. निखिलचा विचार केला नक्कीच पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर मात्र नक्कीच यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, पूर्णपणे सरप्राईज केलं फलंदाजाला. यष्टीरक्षक मात्र नक्कीच चुकी करताना आपल्याला दिसतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र नक्कीच गॉन बॅक टू दी पवेलियन. पहिली धाव नक्कीच 22 ची पंच इशारा दर्शवत आहेत आणि यावेळेस मात्र नक्कीच होतंय विकेटचं पतन. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गॉन. यस डीजे. थँक्यू डीजे. समीकरणाचा विचार केला, उर्वरित 4 चेंडू मागे 18 धाव्यांची गरज आहे. जर नक्कीच मासवण संघाला या सामन्यामध्ये उर्वरित राहायचं असेल तर मात्र या धावा चेस कराव्या लागतील.
यावेळेस मात्र बिगिड करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात आहे परंतु चेंडू जातोय नोमॅन्स लँड मध्ये. लॉंग ऑफला नक्की क्षेत्ररक्षक तैनात होता. यावेळेस मात्र नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावफलकाचा विचार केला या 2 धावेनंतर मात्र आकार घे जाऊन पोहोचेल तब्बल 28 3 चेंडूत 16 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्की समीकरण पूर्णपणे आपल्याला लांब जाताना दिसतंय. 3 चेंडूत 16 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मात्र नक्कीच बिग हिट लगावलं जाईल का? 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो नोमॅन्स लँड मध्ये. जिथपर्यंत क्षेत्ररक्षक डिस्टन्स कव्हर करून चेंडूला टॅकल करेल ना, 1 धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. आता मात्र समीकरणाचा विचार केला, उर्वरित 2 चेंडू मागे 15 धावांची गरज आहे. 2 चेंडू 15 धावा. दोन चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये नक्कीच आपण परिवर्तन पाहतोय. एका धावेने मात्र नक्कीच सॅटिस्फाईड व्हावं लागेल. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. कुठेतरी मात्र नक्कीच औपचारिकता नाम मात्र शेष म्हणायला हरकत नाही. शेवटचा अंतिम चेंडू 14 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच ड्राईव्हचा फटका, केवळ एका धावाने मात्र नक्कीच यावेळेस मात्र नक्कीच त्याला हार्डलक असेल मासवण संघ आणि नक्कीच अभिनंदन असेल एकलारे संघ. आणि नक्की जसंच पुढच्या सामन्याला सुरुवात होईल आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पालघर सन्माननीय आदरणीय मंथन गरज सर. त्या अगोदर ऐकूया मिस्टर डिस्क जॉकी कडून एक मधुर संगीत. यस डीजे. कोंबडी पळाली तंगडी घरून लंगडी घालाया लागली. आग कोंबडी पळाली तंगडी घरून लंगडी घालाया लागली. आग कोंबडी पळाली तंगडी घरून लंगडी घालाया लागली. आग कोंबडी पळाली तंगडी घरून लंगडी घालाया लागली. डीजे धन्यवाद डीजे थँक्स. मॅन ऑफ द मॅच ठरलाय पुन्हा एकदा पंकज. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता विथ द बॅट विथ द बॉल अप्रतिम परफॉर्मन्स पंकजने केलाय आणि या स्पर्धेमध्ये एक पाऊल आपल्या संघाला पुढे घेऊन गेलाय. मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू पंकज, आपण पुढे यायचं आहे आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. कुणाल पिंपळे यांच्या शुभ हस्ते पंकज सेकंड टाइम मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये राहिलेत. मॅन ऑफ द मॅच पंकज, अतिशय सुंदर. बघा मेहनतीच्या ज्या वेळेला आपण पाहू शकता जोरावरती उत्तम खेळ होतो आणि त्याचं रिझल्ट देखील चांगला मिळतो आणि तो रिझल्ट यावेळेला मात्र पंकजने जरूर दाखवलाय. दुसऱ्यांदा हा विजय साकारित केला. पंकज काय म्हणशील, सेकंड टाइम ही मॅन ऑफ द मॅच तुम्ही जिंकतात आजच्या दिवसामध्ये? आयोजन खूप सुंदर आहे आणि काय ग्राउंड चांगलं असल्यामुळे माझी बॅटिंग होते, बॉलिंग होते आणि आज माझा दिवस चांगला आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे. नक्कीच. आणि आज नक्कीच निर्धार असेल की पुढे जाण्याचा.
त्याचबरोबर मासवण संघाला आपण या स्पर्धेची आठवण म्हणून हा स्मृतिचषक आपण पाहू शकतायत. आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.